1 सप्टेंबर 2023ला काँग्रेस पक्षाचे असणारे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही असणारे एक पत्र लिहिलं होतं. अनेक काँग्रेस पक्षाचे वक्तव्य येत होतं की आमच्याकडे अजून असणारा वंचितचा प्रस्तावच आलेला नाही आणि म्हणून त्या दृष्टीने मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही असं एक पत्र लिहिलं होतं ते त्यांच्या हँड डिलिव्हरी झालं होतं, मेलनीही त्यांच्यावर पाठवलं होतं आणि काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवरती सुद्धा पोस्ट करण्यात आलं. त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आम्हाला इंडिया ही जी आघाडी होते यामध्ये सहभाग व्हायचा आहे आणि सहभाग होण्यासाठी ज्या काही आपल्या अटी असतील त्या सकट आम्ही असं आपल्याशी बोलायला मागतो. आजच्या तारखेपर्यंत या पत्राला कुठेही उत्तर आलेलं नाही किंवा रिप्लाय आला नाही अशीच असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षामधले ज्यांना अधिकार नाहीत किंवा ज्यांना काँग्रेस पक्षामध्ये सिरियसली घेतल्या जात नाहीत अशांचंच असणारं वक्तव्य त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून येत आहे. आणि वंचितने इंडियामध्ये किंवा MPA मध्ये सहभागी व्हावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या सर्वांना माझं असणारं आव्हान आहे की 1 सप्टेंबरचं आम्ही लिहिलेलं असणारं पत्र 1 सप्टेंबरचं असलेलं पत्र जे आहे हे पत्र खरगेंना लिहिलेलं आहे. काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आणि म्हणून आमच्याकडून इंडियामध्ये जाण्यासाठी जो काही प्रस्ताव गेला पाहिजे तो प्रस्ताव आम्ही असायला पाठवलेला आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतील अशी असणारी परिस्थिती आहे. सेनेबरोबरची असणारी युती आमची असणारी कायम आहे आणि झालेली आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी जी काही आता शिल्लक राहिलेली आहे राष्ट्रवादी ती, किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमधला सीट वाटप करण्याचा फॉर्म्युला अजून ठरत नाही. केव्हा ठरेल याची असणारी माहिती नाहीये. शिवसेनेपर्यंत आम्ही असणारा हा मेसेज त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे. कारण आपल्या सीट शेअरिंगच्या जागा झाल्या तर मग सेना आणि वंचित यांच्यामधला सीट शेअरिंगचा भाग त्या ठिकाणी सुरुवात होईल. सगळ्याच पॉसिबिलिटी लक्षात घेता वर्स्ट कम वर्स्ट अशी असणारी पॉसिबिलिटी लक्षात घेता की कोणाचीच युती कोणाशीच होणार नाही असं आम्ही गृहीत धरून आम्ही असणारा महाराष्ट्राच्या 48 जागेंची लोकसभेची तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आम्हाला असणारं साधन कमी असतात आणि म्हणून आम्हाला असणारा अगोदरपासून त्या ठिकाणी कामाला लागावं लागतं. उद्याचा असणारा यांची युती झाली सेनेबरोबरच मग आमचा जो वाटाघाटीचा भाग आहे तोही त्या ठिकाणी असणारा सुरुवात होईल. तो होत नाही असं समजून आम्ही असणारा 48 जागा आता असणारा लढवण्याची तयारी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. आणि मी असणारा आणि माझ्याबरोबरचे असणारे इतर सगळे सहकारी हे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघणार आहेत.
राष्ट्रवादी आहे, त्यामध्ये लातूरला आहे, लातूरनंतर सातारा आहे, साताऱ्यानंतर बीडला आहे, बीडनंतर नाशिकमध्ये समाजामध्ये आहे. अशा रीतीच्या असणाऱ्या या सभा आम्ही अरेंज केल्या गेल्या आहेत. उद्देश हाच आहे की आपण कधीही निवडणुका होऊ शकतात असं ग्राह्य धरून आपण तयारीला लागलो पाहिजे ही आमचं मागणी. प्रश्न असे आम्ही असताना प्रस्ताव आमचा दिला, काँग्रेसवाले म्हणत होते प्रस्ताव नव्हता, तो प्रस्ताव आम्ही असताना दिला. म्हणजे इंडियामध्ये सहभागी होण्याचा असणारा प्रस्ताव हा असणारा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे असताना देण्यात आला पक्षाच्या वतीने. अजून काहीही उत्तर आलेलं नाही. आमचा भरोसा आहे, आमच्या दोघांचा भरोसा आहे. अडले कुठे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला समझोता अजून झालेला नाही, चर्चाही सुरुवात नाही आहे. काँग्रेसवाले ती चर्चाही करत नाहीत अशी असणारी माझी माहिती आहे. दुसऱ्या बाजूला NCP आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा सुरुवात झाली पाहिजे होती तीही चर्चा होत नाहीये. ती चर्चा सुद्धा मला असं कळतंय की NCPच्या बाजूने असणारा आडखाते केल्या जातात आहेत किंवा काँग्रेस NCP यांच्यातली चर्चाच होत नाहीये असा असणारा भाग आहे. काँग्रेस बहिष्कार घालते NCPने बोलवलेल्या बैठकांमध्ये आणि तिघं मिळून ज्या बैठकाच्या त्यांचे जे असणारे एकत्र येऊन जी समझोत्याचा फॉर्म्युला झाला पाहिजे तो मला असणारा त्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या समझोता न झाल्यामुळे सेनेच्या वाट्याला येणाऱ्या सीट्स कुठल्या ह्याच डिसाईड नसल्यामुळे आमच्या असणारं बोलणी थांबलेली आहे. मी आज आपल्याला असणारं सांगतो की आम्ही असणारं एक असं आहे की आघाडी कशी होईल ह्याच्यावरती अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. दोन पक्षांची आघाडी झाली तरी ती विजयाची आघाडी असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं स्टेटमेंट असं होतं की नरेंद्र मोदी यांना जर पंतप्रधान पुन्हा व्हायचं असेल तर त्यांना असणारा 272 खासदार हे निवडून आणावे लागतील. 272 खासदार त्यांनी जर निवडून आणले नाही तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाही. सरकार कोणाचं असेल असं मला ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की सरकार आत्ता त्याच्यामधला सांगता येणार नाही, कारण का त्यावेळेस BJP कडून फेस व्हॅल्यू कोणाची आहे यावरती अवलंबून राहील आणि त्याचबरोबर इंडियामधून फेस व्हॅल्यू कोणाची येते ते सुद्धा अवलंबून राहील अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींच्या उदयामुळे भाजपचे चेहरे म्हणजे कालबाह्य झाले होते किंवा दुसऱ्याकडे बळीकडे पडले होते. त्यांना 272 जागा निवडून आल्या नाही तर चांगले दिवस येतील असं वाटतंय. नितीन गडकरी यांच्यासारखे भारतात अनेक ते अनेक जणांना माझं म्हणणं असं आहे की BJPचे जे नेते आहेत, RSSचे नेते आहेत, त्या बऱ्याच नेत्यांना आम्ही मोदींपेक्षा वेगळे आहोत याचं दाखवण्याची गरज होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांना असणारं
एक्सक्लुसिव्ह पॉलिसी जी आता असताना नरेंद्र मोदीची चाललेली आहे त्याच्यापेक्षा इन्क्लुसिव्ह पॉलिसी आमची काय काय आहे त्या संदर्भातलं मला वाटतं त्यांचं लिखाण असेल, बोलणं असेल किंवा त्यांच्या वागणुकीतून असेल असाच व्यक्ती माझ्या अंदाजानं फ्रॉम BJP RSS मधला एक्सेप्टेबल होईल. तेच निकष मी असणारा मानतोय की वर्चस्ववादी राजकारण इंडियामध्ये होणार नाही आणि रिजनल पार्टीजना जो कोणी कुशनिंग देऊ शकतो असा इकडनं इमर्ज होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती. सगळ्यांनी एकत्र लढा असं आहे. पण जे काही आमचं पॉलिटिकल अनालिसिस आहे त्या आमच्या पॉलिटिकल अनालिसिस मध्ये हे शक्य आहे असं आम्हाला दिसत नाही आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय होणं हे सुद्धा भाग आहे असं त्या ठिकाणी या एवढे दिवस होऊन ही साधी फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही किंवा एकत्र बसण्याची तारीख सुद्धा तिथे असताना फायनल होत नाही. तिथे दाल में कुछ काला आहे असं म्हणावं लागतं. नाही माझं म्हणणं असं आहे की आमचा जो मतदार आहे जे काही पुढच्या 5 वर्षाची प्लॅनिंग RSS BJPचं झालेलं आहे ते अत्यंत देशाला धोकादायक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. त्याचं मांडायला आम्ही असं सुरुवात करणार आहोत. तेव्हा अशा ह्याच्यामध्ये मी जो प्रश्न काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य नाव सांगत नाही ते मला भेटायला आले. मी तेव्हा त्यांना असं विचारलं होतं की 2024च्या निवडणुका तुम्ही कसं बघता. कारण 77च्या निवडणुकीमध्ये मी कॉलेजमध्ये होतो पण चर्चा ज्या चालल्या होत्या ते मी त्यावेळेस ऐकल्या होत्या आणि त्याच्यावरूनच मी असं हे केलं होतं की 77च्या निवडणुकीमध्ये इमर्जन्सी संपली पाहिजे हा एकमेव हेतू घेऊन सगळे बाहेर आले होते आणि सगळ्यांनी एकत्र येऊन म्हटलं लढलं होतं. तसंच म्हटलं होतं. आता म्हटलं होतं काँग्रेस पक्ष नेमकं 2024च्या निवडणुकीमध्ये कशा रीतीने बघतो. त्या मला जे काही सांगण्यात आलं त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जे आहेत त्यांच्या माध्यमातून असणारं सगळ्यांना एकत्र करण्याचा असणारा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. तर म्हटलं ह्या 2 तलवारी आहेत. या 2 तलवारी एका म्यानामध्ये कशा राहतील याचं म्हटलं होतं उलगडा आपण केला तर अधिक चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही ते म्हटली ही आमची ठरलेली पॉलिसी आहे. तर म्हटलं ही ज्यावेळेस तुमची ठरलेली पॉलिसी आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय त्यावेळेस म्हटलं मला असं कळतंय की म्यानामध्ये एकच तलवार राहू शकेल. एकतर तुम्हाला असणारं मोदी डिसलॉक करणं म्हणजे RSS BJP डिसलॉक करणं हा तरी तुमचा अजेंडा असला पाहिजे किंवा काँग्रेस वाढवणं हा तरी अजेंडा असला पाहिजे. या अजेंड्यामध्येच कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्या कॉन्फ्लिक्टमधून इतरांना इनसिक्युरिटी म्हणजे जे तुमच्याबरोबर यायला मागतात आहेत त्यांना इनसिक्युअर तुम्ही करत नाही का
याचा म्हटलं तर कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्यांना म्हणालो आणि आमची बैठक त्या ठिकाणी संपली. त्याच्यामुळे असं क्लॅरिटी म्हणून असं जर आपण बघितलं की 2024 निवडणुकीमध्ये जी क्लॅरिटी ती क्लॅरिटी आपल्याला असं दिसत नाही. म्हणजे मी आता स्ट्रॅटेजिस्ट म्हणून असणारा एक साधा आहे की महिला विधायक आलं, इलेक्शन तोंडावरती आहे म्हणून मी पार्टी म्हणून विरोधक म्हणून दिसलो नाही पाहिजे, पण माझा एखादा खासदार याला सांगून एक अमेंडमेंट करायला लावायची आणि ती टाकून त्यांनी शेवटपर्यंत लावून धरायचं की नाही याच्यावरती मतदान झालं पाहिजे. आता हे मतदान मागितली असती तर एक्सपोज कोण झालं असतं? एक तर द्या म्हणून ज्या खासदाराने टाकलं त्याच्या नावाने तो असताना सगळा क्रेडिट गेला असता, मग त्याचा क्रेडिट ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला गेला असता. समजा बीजेपीने उद्याचा असताना विरोधी ठरवलं असतं की नाही आम्ही हे अमेंडमेंट मान्य करत नाही, आमचं बिल जशाच्या तसं गेलं पाहिजे, असं जर झालं असतं तर ओबीसी हा पूर्णपणे बीजेपीच्या विरोधात गेला असता आणि इंडियाला गेन गेला असता. मला जे दिसते त्याच्यामध्ये ते असणारं जे आहे की नॅरेटिव्ह मोदीच्या विरोधात आपण काय उभं केलं पाहिजे, RSS बीजेपीच्या उभं काय केलं पाहिजे ते अजून इंडियाने ठरवलेलं नाही आणि म्हणून आलेल्या संधी त्यांच्या हातातून जातात आहेत असं मी त्या ठिकाणी पाहतो. आम्ही अजून असं जसं म्हणालोय की 48 जागींची आमची तयारी आम्ही सुरुवात केली. म्हणजे उद्याची पाळी आमच्यावरती आली की इलेक्शन लढा, तर आम्हाला फॉक्सपॉज व्हायचं नाही, आम्हाला तयारी करून राहायचंय. पण मी जसं म्हटलं की आमचं पहिलं टार्गेट काय आहे या सगळ्याच्या, आमचं पहिलं टार्गेट आहे टू डिसलॉक RSS बीजेपी गव्हर्नमेंट, हे आमचं असणारं टार्गेट आहे. त्याच्यामुळे उद्याचं असं म्हणून म्हटलं की काँग्रेसने उद्या म्हटलं की प्रस्ताव आम्ही असणारा बसायला तयार आहोत, तर आम्ही ओपन आहोत, आम्ही आमचे दरवाजे बंद नाही केले, पण ओपन राहून आम्ही तयारी करायचं नाही असं नाही. मी तर अगोदरच जाहीर केलं मी अकोल्यात लढवणारच नाही, यावेळी अकोल्यातून लढणार नाही. नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यातले ही इज नॉट द म्हणजे उद्धव ठाकरे इज नॉट द डिसिजन मेकर, त्याच्यामध्ये इज अ पार्ट ऑफ इट. त्याच्यामुळे असं तो डिसिजन जो आहे तो काँग्रेस पार्टीने आहे त्यांनाच घ्यायचा आहे की कोण कोण त्यांना असं अलाइज करायचे. आम्ही जसं म्हणालो की उद्धव ठाकरेंना आमचा असणारा महाराष्ट्रपुरतं अलायन्स झालेला आहे, किंवा कालच्या असणाऱ्या आघाडीमध्ये सुद्धा असणारं छत्तीसगडमध्ये ज्या बैठक झाली 6 पक्षांची, त्या 6 पक्षाच्या बैठकीमध्ये असणारं तिवारी म्हणून जे उद्धव ठाकरेंचे प्रतिनिधी आहेत ते त्या बैठकीला तिथं असताना हजर होते आणि त्यांचा सगळ्यांचा निर्णय असा झाला की आपण 90च्या 90 जागा लढायच्या राज्याच्या छत्तीसगडच्या, आणि मुख्यमंत्री जो आहे तो आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी घोषित केला. याचं उत्तर माझ्या अंदाजानं देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. गुजरातमध्ये शरद पवार जातात, प्रधानींना भेटतात किंवा त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, एकंदरीतच या अनुषंगाने कसं बघताय? ते मी तेच म्हणालो ना की काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एका बाजूला राहुल गांधी पूर्ण ताकदीने अडाणीच्या विरोधात आहेत आणि ते आजही आहेत, त्याच्यामध्ये कोणाला शंका घेण्याची त्याच्यामध्ये कारण नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की NCPचे असणारे शरद पवार हे अडाणीशी जाऊन भेटतात, बोलतात आणि सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या बाजूने आहेत या सगळ्यांच्या. काँग्रेस पक्ष हे जे तारेवरची जी कसरत करते
या तारेच्या कसरतीवरती किती दिवस ते टिकणार आहे. आणि त्या काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे चर्चेला वाव असा मिळतोय की काँग्रेस ठोस भूमिका ज्याला आपण म्हणतो, हार्ड भूमिका ज्याला आपण म्हणतो, की काँग्रेस पक्ष घेऊ शकत नाही आणि ते रिफ्लेक्शन लिडरशिपवरती येते. हे दुर्दैवीची बाब आहे. त्याच्यामुळे आयदर तुम्ही अडाणीच्या विरोधात आहात किंवा तुम्ही अडाणीच्या फॉर आहात, याचा असताना खुलासा काँग्रेस पक्षाने विचारला पाहिजे एनसीपीकडे, आणि त्या दृष्टीने मग त्यांची असणारी राजकीय भूमिका असली पाहिजे. जनतेच्या कौलचा जो प्रश्न आहे हा जनतेकडे सोडलेला अधिक चांगला आहे. त्याच्यावरती कोणी भाष्य करू नये, कारण कोण कधी खरं ठरलेलं नाही. मी काहीच बोलत, त्यांनी जिथे कुठे ते उभे राहतील तिथे प्रचाराला मी जाणार, एवढं सांगतो. आज आदित्य ठाकरेंच्या प्रचारात आम्ही युतीत असलो तर जावंच लागेल प्रचाराला. सरळ आहे. असे अलायन्स मधलं जे आहे तो अलायन्सचा धर्म हा तुम्हाला पाळता आला पाहिजे. आज कितीही मी म्हणत असलो की सामान्यातला सामान्य माणूस एकनाथ शिंदे रिक्षा चालवत आपला असणारा उदरनिर्वाह केला आणि आज त्यांनी असताना मुख्यमंत्र्याची गादी गाठली, याचं कौतुक आहे मला, नाही असं नाही. की त्यांनी एक उदाहरण इस्टॅब्लिश करून दिलं की इथला असणारा एक रिक्षा चालक सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्या इन्सिडेंट पुरता असताना एकनाथ शिंदे हे हिरो आहेत, याच्याबद्दल दुमत नाही. पण ॲज अ पॉलिटिकल क्लॅरिटी म्हणून तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात त्यांच्याबरोबर तुम्ही 100% इमानदारीने राहिला तरच राजकारण चालतं, नाही तर अजिबात चालत नाही. हे जे आता काँग्रेस पक्षाचं नरोबा कुंजोबा किंवा शरद पवारांचा नरोबा कुंजोबा आपल्याला असणारं अडाणीवरनं दिसते, लोकांच्या कॉमेंट्स तुम्ही ऐका सोशल मीडियावर काही आहे. ते मागे मी म्हणतो की इट्स चॅप्टर इज क्लोज्ड. परिस्थिती त्याचं उत्तर देईल एवढंच मी फक्त त्या ठिकाणी आता नमूद करतो. त्याच्या पलीकडे हे नाहीये, कारण का शेवटी आधार असल्याशिवाय बोलू नये असं माझं स्वतःचं एक प्रिन्सिपल आहे. IQ माहिती किंवा माहिती असताना याच्यावरती आपण बोलू नये. प्रत्येकाने मला वाटतं असणारं आपलं लॉजिक लावून आपली भूमिका ठरवली पाहिजे. आणि त्याच संदर्भातलं मी असं उद्धव ठाकरे सेनेचे असतात जे बोलायला येतात त्यांना मी असं कळवलेलं आहे की तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला शिका, ड्रॅग ऑन होऊ नये. ते मी तुम्हाला तेच म्हणाल की ड्रॅग ऑन होऊ नका, एवढंच फक्त मी त्यांना म्हणाल. एक असं आहे की म्हणजे ही मला वाटतं नवीन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ही क्लिप एकदा अशीच क्लिप RSS कडून सुद्धा अयोध्येच्या वेळेस निघाली होती. त्याच्यामुळे ही त्यांची एक पॉलिसी असं म्हणून त्या ठिकाणी मानतो की खरेदी विक्री करा, यू कॅन बाय पीपल.
त्याच्यामुळे मानानं आम्ही विकत घेऊ शकतो, ही जी मगाशी मी जे म्हणालो त्याच्यामध्ये तो असणारा एक भाग आहे त्याच्यामध्ये, ही माणसं विकत घेण्याची भाषा बोलतात, ही माणसं जिंकण्याची भाषा बोलतात. हिंदी. सुरुवात करू. 1 सितंबर 2023 को कांग्रेस के जो अध्यक्ष है मल्लिकार्जुन खड़गे, इनको पार्टी की ओर से एक चिट्ठी भेजी थी कि जिसमें ये जिक्र किया गया था कि वंचित बहुजन आघाड़ी जो हमेशा बीजेपी आरएसएस के खिलाफ आवाज़ उठाती है वो इंडिया में शामिल होना चाहती है. ये लेटर लिखने की वजह ये थी कि कई कांग्रेस वालों का ये बयान आ रहा था कि वंचित से कोई प्रस्ताव नहीं आया है और इसलिए ये प्रस्ताव के रूप में हम लोग ने उनको भेजा, लेकिन आज तक इसका कोई जवाब नहीं आया. ऐसी एक परिस्थिति है. हम लोग नहीं जानते कि इंडिया के अंदर जितनी भी सेक्युलर पार्टियां हैं, देश भर में आरएसएस बीजेपी के खिलाफ आवाज उठाती है, उनको शामिल न करने का निर्णय हो गया है क्या, इसके बारे में हम लोग को जानकारी नहीं. वंचित बहुजन आघाड़ी का अब का फैसला ये है कि हम लोग आखिरी दिन तक राह देखेंगे कि कांग्रेस का न्योता आए और समझौता करे, लेकिन उसके साथ साथ हम लोग बेखबर भी नहीं रहना चाहते, क्योंकि इलेक्शन कभी भी आ सकता है, ऐसी एक परिस्थिति है. और महाराष्ट्र के जो 48 एमपीज की जो सीटें हैं, लोकसभा की जो सीटें हैं, उस पे हम लोग ने ऑर्गेनाइज करना, उम्मीदवार फाइनलाइज करना, इसकी भी हम लोग ने शुरुआत की. जो हम लोगों का एनालिसिस ये बता रहा है कि पिछले साल 1.5 साल में महाराष्ट्र विकास आघाड़ी के जो 3 खंबे हैं, कांग्रेस, एनसीपी और उद्धव ठाकरे शिवसेना, इनकी कई मीटिंगें हो नहीं रही है. ना लोकसभा की ये जो 48 सीटें हैं इनका बंटवारा कैसा हो, इस पर चर्चा हो रही है. एक किसी ने चर्चा बैठक बुलाई तो दूसरा आता नहीं, ऐसी एक परिस्थिति है. इसलिए अनबन की एक परिस्थिति महाराष्ट्र विकास आघाड़ी में दिखाई देती है. उस बैकग्राउंड को देखते हुए और उद्धव ठाकरे जी का जो एक प्रयत्न चल रहा है कि बीजेपी के खिलाफ सभी ने इकट्ठा आने की कोशिश करना और एक ही सभी मिलकर लड़ना, ये जो उनकी कोशिश है, कहीं मेरे ख्याल से हाथ से मौका ना जाने दे. इसलिए हम लोग जो है वो 48 के 48 सीटों पर कॉन्टेस्ट कर रहे हैं और तैयारी भी कर रहे हैं. और अगर वर्स्ट कम वर्स्ट, मैंने जैसे कहा कि समझौता अगर नहीं होता है तो 48 के 48 सीटें हम लोग लड़ेंगे, ऐसी परिस्थिति. ते असं एक माझं म्हणणं असं आहे की सत्तेमधले जे कोणी बसलेले आहेत त्यांनी आपली असणारी शांतता भंग करू नये आणि आपलं वागणंही अशा पद्धतीने होऊ नये की ज्याच्यामधनं अर्थ काढला जातो. म्हणजे लोकांचं नुकसान झालंय ही वस्तुस्थिती आहे, तेव्हा त्यांना असणारं समजावून घेणं हे मला वाटतं त्यावेळेचं आहे. हे देवेंद्र फडणवीसचं आहे, तसं इतर मंत्र्यांचं सुद्धा मी बघितलेलं आहे या अगोदरच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे
शांतता ठेवणं, लोकांचं ऐकणं नैसर्गिक आपत्ती आहे. लोकांचा राग राहणार, तो शांततेने ऐकला पाहिजे एवढं तुम्ही सांगा. गेल्या काळापासून साखर कारखान्यांवर कारवाया होतात बघायला मिळते. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी ज्यावेळी सत्तेत नव्हती तेव्हा राष्ट्रवादीच्या आता राष्ट्रवादी पंकजामुळे साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. सरकारला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही. विशेष करून पंकजा मुंडे त्यांचा जो शक्ती नव्हती. ते मला तर मी जर ती राजकीय परिस्थिती व्यवस्थित जर समजू शकलो असेल, त्यांची नाराजी होती ही बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही. परंतु अजित पवारांनी तेल घालण्याचं कामकाज निश्चितपणे केलं एवढं मी आपल्याला सांगू शकतो. का त्यांनी बीडच्या सभेमध्ये बीडचा खासदार हा मराठा असेल असं त्यांनी जाहीर केलं. म्हणजे स्ट्रेट अवे तिथे असणारा बीजेपीला त्यांनी थ्रेट दिला की मुंडे कुटुंबातलं जे खासदार सध्या आहे ते न ठेवता तुम्हाला असणारा मी सांगेन तो खासदार द्यायचा आहे. त्यामुळे अजित पवारांचं कौतुक करतो की एवढी सगळी परिस्थिती विरोधात असताना सुद्धा ते बीजेपीला आज डिक्टेट करतात आहेत, याच्याबद्दल कौतुक आहे. अजित पवारांनी सांगितलं की तुम्हाला पाहिजे तेवढं निधी घेऊन द्या, मी आता अर्थमंत्री आहे, अर्थखातं माझ्याकडे आहे, मात्र त्याच्यापुढे मी अर्थमंत्री असेल सरकार देखील कुठेतरी आता आजपासून जे सुनावण्या सुरू होणार आहे. आणि अजून एक खेळ बाकी आहे त्या ह्याच्यामधला, त्याच्यामुळे असं तुम्ही असं धरून चला की फुल टर्म आपलं काढेल. नेमकं खेळ काय म्हणतो? त्यामुळे मी असं सांगू शकतो गणवेशाचं जे होतं ते घाई गर्दीमध्ये असणारा घेतलेला तो निर्णय होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तो ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याच्या बघत होतो सर्व शिक्षा अभियान, त्या ह्याच्यामध्ये तो टाइम टेबल ला फॉलो करणं हे पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे असणारा सरकारने गणवेश पुरवण्याच्या ऐवजी पुन्हा जुनी पद्धत शासनाने तिथल्या ज्या समिती आहेत त्यांनीच असणारं ती पुरवावं अशी असणारी परिस्थिती आहे. पण हा निर्णय माझ्या अंदाजानं शासनाने गणवेश पुरवावा हा जर झाला असता, तो कंटिन्यू राहिला असता तर फार चांगला आहे मी असं म्हणालो असतो. क्वालिटी एकतर मेंटेन करता आली असती. आणि दुसरं आता प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या असेल नगरपालिकेच्या असेल तिथे एक सिलेक्शन कमिटी आहे, ती सिलेक्शन कमिटी सगळं सर बेडक गाँव में जो प्रवेश द्वार